नमस्कार, मी सविता फोडे गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बनवतोय गव्हाच्या पिठाची मिठाई। घरातल्याच साहित्यामध्ये ही मिठाई आपण बनवलेली आहे। खूप हेल्दी आहे, सर्वांनाच नक्की आवडेल। तर चला झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर स्टीलची कढई ठेवलेली आहे। स्टीलची कढई लगेचच गरम होते। त्याच्यामध्ये चाळून घेतलेले गव्हाचे पीठ 1/3 कप आपण भाजून घेणार आहोत। एकदम मंद आचेवरती सारखेच मिक्स करत आपल्याला हे गव्हाचे पीठ चांगले भाजून घ्यायचे आहे। मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहे आणि आपण ती स्टीलची कढई घेतली, तुम्ही जाड बुडाची कढई घेतली तर अतिशय उत्तम होईल। पीठ चांगले भाजून घेतले की त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर तूप टाकायचे आहे। आता या तुपावरती आपल्याला हे पीठ चांगले भाजून घ्यायचे आहे। पहिल्यांदाच तूप टाकले तर पीठ चांगले खमंग असे भाजणार नाही, कारण गव्हाचे पीठ जसे जसे भाजत जाईल तसा सुवास एकदम घरामध्ये दरवळत जातो। आता अजून 1 चमचाभर मी तूप त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि सततच हलवत हे पीठ आपल्याला त्याच्यामध्ये चांगले भाजून घ्यायचे। आता इथे मी सुक्या खोबऱ्याची 1 छोटी अर्धी वाटी बारीक काप करून मिक्सरला चांगले बारीक फिरवून घेतलेले आहे। तुम्ही इथे डेसिकेटेड कोकोनट वापरला तरी चालेल, जो नारळाचा बुरादा बोलतात, म्हणजे सुक्या नारळाची पावडर रेडीमेड भेटते ती वापरली तरी चालेल। माझ्याकडे नव्हती म्हणून मी सुकं खोबरं मिक्सरला चांगलं बारीक फिरवून घेतलं। पुन्हा एकदा थोडंसं अर्धा चमचा तूप घातलं, त्याच्यामध्ये या पिठाबरोबर सुकं खोबरं चांगलं भाजून घेतलं। खोबऱ्याचं देखील तेल सुटतं। आता याच्यामध्ये गूळ घालून घेतलेला आहे मी, आणि गूळ मी इथे थोडा मोठालाच घेतला आहे, खडे आहेत तर ते पटकन मेल्ट होण्यासाठी मी थोडंसं तूप त्याच्यावरती घालून घेतलं आहे। आणि आता हा गूळ आपल्याला याच्यामध्ये चांगला वितळून घ्यायचा आहे। तुम्ही जर ही रेसिपी करणार असाल तर गूळ झटपट वितळण्यासाठी किसून किंवा कापून घेतला तर उत्तम होईल। तसे बारीक खडे होते, ते देखील पटकन मेल्ट झाले। आता याच्यामध्ये 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा वेलची पावडर, जायफळ पावडर मी याच्यामध्ये घातलेली आहे। आता गोड म्हटलं की किंचितचं 1 चिमूटभर मीठ मी याच्यामध्ये घातलेलं आहे। याला छान असं मिक्स करून घेऊया। वेलची पूड, जायफळ पूड आणि बडीशेप याने मस्त अशी छान चव या पदार्थाला येते। या सर्वाला चांगलं मिक्स करत राहायचं आहे। स्टीलची कढई मी घेतल्यामुळे करपण्याची शक्यता आहे खाली, म्हणून मी सारखंच त्याला ढवळत राहिली आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण ताटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। जेव्हा हे मिश्रण आपलं तयार होईल त्यावेळेस पटकन आपल्याला त्याच्यामध्ये ते ओतून घेता येईल। हे पहा, गूळ व्यवस्थित त्याच्यामध्ये मेल्ट झाला आणि दाणेदार आपलं हे मिश्रण तयार झालं की आपल्याला हे मिश्रण या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। हे मिश्रण लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते। ही प्रोसेस खूप पटापट करायची आहे, त्याच्यामुळे तूप लावून ठेवलेले ताट अगोदरच तयार ठेवायचं आणि त्याच्यानंतर सपाट सरफेस असलेला वाटी, तांब्या किंवा मी इथे 1 पळी वापरलेली आहे, त्याने या ताटामध्ये हे मिश्रण व्यवस्थित पसरवून घ्यायचं। तुम्ही बघता की झटपट ते लगेचच थंड झालेलं आहे, म्हणजे कडक व्हायला सुरुवात झालेली आहे। तर व्यवस्थित आपण पसरून घेतलेलं आहे। आता याच्यावरती तुमच्याकडे घरामध्ये जे अवेलेबल असतील ते ड्रायफ्रूट तुम्ही थोडेसे याच्यावरती टाकू शकता। मी थोडेसे बदामचे काप याच्यावरती टाकून घेतलेत आणि ते व्यवस्थित या मिश्रणाला लागण्यासाठी ताटलीने त्यावरती थोडंसं दाबून घेतलं आहे। हे गरम असतानाच लगेच आपल्याला सुरीच्या साहाय्याने किंवा कलथ्याच्या साहाय्याने या पद्धतीने काप पाडून घ्यायचे आहेत, कारण जसं जसं हे मिश्रण थंड होईल तसं ते खूप कडक होत जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला वड्या पाडणे अवघड होईल।
म्हणून फक्त वरचेवर सुरे एकदम खाली घालायची नाही, तर वरचेवर आपल्याला फक्त काप पाडून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याच शेपचे आपल्याला नंतर वड्या आपल्याला काढून घेता येतील. इथे तुम्ही पिझ्झा कटरचा, सुरीचा किंवा कलथ्याचा देखील वापर करू शकता. याने काय होतं, हे असे काप पाडल्यानंतर त्याच आकाराच्या आपल्याला वड्या झटपट काढता येतात. मग हे किती थंड झालं तरी चालेल, कारण बाकीच्या कामांमध्ये जर आपण थोडंसं लेट झालो वडी काढायला तरी देखील आपण ही वडी झटपट काढू शकतो. तर तुम्ही बघू शकताय, मस्त मी वड्यांचा शेप असा करून घेतलेला आहे, काप करून घेतलेत त्याला. आणि हे पा लगेचच मिश्रण एवढं थंड झालंय, मी ताट एकदम उलटं करून दाखवते तरी देखील मिश्रण हलत नाही. आता हे पाऊण तासानंतर मी या वड्या काढायला घेतल्या. ताट उलटं करते, हे मी त्या हातानेच एकदम सहज तुम्हाला काढून दाखवते. छान अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत, खूप हेल्दी आहेत. पूर्वी आलेल्या पाहुण्याला पाणी आणि गुळाचा खडा दिला जायचा. आता आपली जी ही मिठाई आहे त्याच्यामध्ये आपण भरपूर गूळ वापरलेला आहे, गव्हाचं पीठ, त्याच्यामुळे ही मिठाई खूपच हेल्दी आहे. आणि बिलकुल आपण त्याच्यामध्ये पाण्याचा वापर केला नाही, त्याच्यामुळे ही मिठाई तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता, ती भरपूर दिवस टिकेल. आणि खायला देखील सर्वांनाच अतिशय हेल्दी आहे. छोटे मोठे सर्वजण या मिठाईला एकदम आवडीने खातील. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असाल त्याने प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत, ब्लॉगसोबत. तोपर्यंत नमस्कार.